नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्वांटम यील्ड आणि क्विंचिंग. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत क्वांटम यील्ड. तर क्वांटम यील्ड इज ऑल्सो नोन ॲज अ क्वांटम इफिशियन्सी. दिस टॉपिक इज रिलेटेड टू दी फोटोकेमिस्ट्री. जे क्वांटम यील्ड आहे त्यालाच आपण एक दुसऱ्या नावाने पण ओळखतो, क्वांटम इफिशियन्सी. द क्वांटम यील्ड ऑफ अ रेडिएशन Windows process is the number of times a specific event occur per photon absorbed by the solvent. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं फ्रोझन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ज्यावेळेस एक्सायटेशन मोनोक्रोमोटर जेव्हा लाईट इमिट करतो, तर जेव्हा सॅम्पल होल्डरमध्ये असणारे जे ॲटम किंवा मॉलिक्यूल असतात ते असतात ग्राउंड स्टेटला. मग ते ग्राउंड स्टेटला असल्यावर ज्यावेळेस लाईट त्याच्यावर इमिट झाल्यानंतर ते एक्सायटेड स्टेटला येतात. मग एक्सायटेड स्टेटला आल्यानंतर ते लाईट ॲब्सॉर्ब करतात. ॲब्सॉर्ब केलेली जी लाईट आपण ती इमिशन मोनोक्रोमॅटरवर जाते. मग त्यानंतर ते डिटेक्टरवर डिटेक्ट होतं. तर मग याच्यात आपण क्वांटम यील्ड म्हणजे नेमकी काय आहे, ते जी लाईट जी ॲब्सॉर्ब केली आहे ती कॅल्क्युलेट आपण क्वांटम यील्डद्वारे करू शकतो. द क्वांटम यील्ड इज रिप्रेझेंटेड बाय पाय एफ. तर मग आपण एक छोटेसं रिॲक्शन देऊन क्वांटम यील्ड परत एकदा समजून घेऊया. इन अ रिॲक्शन ए अँड बी आर रिॲक्टन अँड प्रोड्यूस अ प्रोडक्ट. ए प्लस बी एक दोन रिॲक्टन आहे आपल्याकडे, ए आणि बी. त्याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहे. वेन द फोटॉन आर अप्लाय टू द ए अँड बी रिॲक्टन, विच मॉलिक्यूल आर रिॲक्ट विथ द फोटॉन आर वेन प्रोडक्ट आर फॉर्म, हाऊ मेनी लाईट रेडिएशन आर ॲब्सॉर्ब बाय दी प्रोडक्ट. म्हणजे आपण सर्वात प्रथम आधी जे ए आणि बी रिॲक्टन आहे त्याच्यावर आपण फोटॉन अप्लाय करणार. अप्लाय केल्यानंतर तर ते ए प्लस बीचे जे रिॲक्टन आहे त्यातले किती मॉलिक्यूलने फोटॉनसोबत रिॲक्ट केले आहे आणि जे प्रोडक्ट फॉर्मेशन झाले ते प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये किती प्रमाणात रेडिएशन ॲब्सॉर्ब झाले, तर ते आपण ह्याद्वारे कॅल्क्युलेट करू शकतो. तर मग क्वांटम यील्डचा फॉर्म्युला आहे फोटॉन इमिटेड अपॉन फोटॉन ॲब्सॉर्प्शन. तर मग अजून एक त्याचा एक पण फॉर्म्युला आहे क्वांटम यील्डचा, नंबर ऑफ अ मॉलिक्यूल रिॲक्ट अपॉन दी नंबर ऑफ अ क्वांटा ऑफ रेडिएशन ॲब्सॉर्ब. तर फॉर सर्वल फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणजे जे आपण फोटोकेमिकल रिॲक्शन आहे त्यात हाय क्वांटम यील्ड हे 10⁻⁶ असतं आणि लो क्वांटम यील्ड हे 10⁻². तर एक रिॲक्शन पाहूया आपण. SO2 + Cl2 इट गिव्स SO2Cl2. याचं कंबाईन झालेलं आहे इथे. तर मग याच्यामध्ये जे SO2 आणि Cl2 आहे त्या रिॲक्टरने किती प्रमाणात फोटॉन हे जे मॉलिक्यूल येते त्याच्यातले ते किती प्रमाणात फोटॉनसोबत रिॲक्ट होत आहे आणि जे प्रोडक्ट फॉर्मेशन झालं आहे SO2Cl2 यांनी किती प्रमाणात रेडिएशन ॲब्सॉर्ब केले, तर ते आपण याने कॅल्क्युलेट करू शकतो. इथं खाली तुम्ही पाहू शकता क्वांटम यील्ड इज 1. म्हणजे जे ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं उत्तर आहे 1 आणि त्याच्यासाठी वेवलेंथ किती लागली आहे 4200 ॲम्स्ट्रॉंग एवढी त्याच्यासाठी आपल्याला वेवलेंथ लागली. तर आपण आत्ता पाहिलं क्वांटम यील्ड. तर आता आपण पाहूयात क्विंचिंग. व्हॉट इज अ क्विंचिंग? इट इज अ डिक्रीज इन द फ्लोरेसंट इंटेन्सिटी ड्यू टू अ स्पेसिफिक इफेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ द सोल्युशन इटसेल्फ. तर ज्या काही प्रमाणात जे फ्लोरेसंट इंटेन्सिटी आहे ती कमी होते फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ड्यू टू द स्पेसिफिक इफेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ द सोल्युशन इटसेल्फ. तर मग क्विंचिंगचे 4 टाईप पडतात: कॉन्सन्ट्रेशन क्विंचिंग, केमिकल क्विंचिंग, स्टॅटिक क्विंचिंग आणि डायनॅमिक क्विंचिंग. तर हे सर्व प्रकार आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. तर मग सर्वप्रथम कॉन्सन्ट्रेशन क्विंचिंग. इट कॉज बाय एक्सेसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ आयदर प्रायमरी ऑर फ्लोरेसन रेडिएशन बाय दी सोल्युशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन क्विंचिंग का बरं होतं, तर जास्त प्रमाणात जर फ्लोरेसन रेडिएशन हे जर ॲब्सॉर्ब केले सोल्युशन किंवा सॅम्पलने तर त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन क्विंचिंग घडून येते. तर मग दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इनर फिल्टर इफेक्ट. द इफ देअर इज अ ॲब्सॉर्प्शन ऑफ फ्लोरेसन्स रेडिएशन बाय सबस्टन्स इन सोल्युशन इटसेल्फ इज कॉल्ड ॲज अ सेल्फ क्विंचिंग. म्हणजे याला कॉन्सन्ट्रेशन क्विंचिंगला आपण सेल्फ क्विंचिंग पण म्हणू शकतो. तर कारण की फ्लोरेसन रेडिएशन आहे ते सबस्टन्स किंवा ॲटम किंवा मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करत आहे स्वतः,
तर मग तिथे ते स्वतःच क्विंचिंग घडून आणतायत, तर त्यासाठी त्याला म्हणतात सेल्फ क्विंचिंग. तर मग आपण आता पुढचं पाहूयात केमिकल क्विंचिंग. द क्विंचिंग विच ऑकर ॲज अ रिझल्ट ऑफ चेंज इन द केमिकल नेचर ऑफ द फ्लोरेसन्स सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ केमिकल क्विंचिंग. जे क्विंचिंग होणार आहे ते कशामुळे होतं? ज्यावेळेस फ्लोरेसन्स सबस्टन्सचं केमिकल नेचर चेंज होतं त्यावेळेस केमिकल क्विंचिंग घडून येतं. इट कॅन बी ड्यू टू बाय चेंज इन pH, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड प्रेझेन्स ऑफ हेवी मेटल. तर ह्या कारणांमुळे केमिकल क्विंचिंग घडून येतं. तर मग आता आपण पाहूया स्टॅटिक क्विंचिंग. इट ऑकर्स ड्यू टू द कॉम्प्लेक्स फॉर्मेशन बिटवीन द क्विंच अँड अ फ्लोरेसन्स मॉलिक्यूल ॲट ग्राउंड स्टेट. इट ऑकर ड्यू टू दी स्ट्रॉंग कपलिंग. तर मग जे कॉम्प्लेक्स फॉर्मेशन असतं क्विंच आणि फ्लोरेसन मॉलिक्यूलमधलं ॲट अ ग्राउंड स्टेट, ते एक स्ट्रॉंग कपलिंग असतं. मग स्ट्रॉंग कपलिंग असल्यामुळे दिस इज अ फ्लोरेसन्स सबस्टन्स विथ द कॉम्प्लेक्स फॉर्मेशन ऑफ क्विंच अँड कॉज द क्विंच. दस द लाईट कॅन नॉट बी इमिट फ्रॉम दॅट. म्हणजे फ्लोरेसन्स मॉलिक्यूल आणि जे क्विंच क्यूब आहे त्याचं जर एक स्ट्रॉंग कपलिंग तयार झालं तर मग त्याच्यातून लाईट इमिट होऊ शकत नाही. तर त्यामुळे इथे स्टॅटिक क्विंचिंग हे घडून येतं. तर आता आपण पाहूया डायनॅमिक क्विंचिंग. डायनॅमिक क्विंचिंग इज डायरेक्टली अपोजिट ऑफ स्टॅटिक क्विंचिंग. इट ऑकर्स ॲट दी एक्सायटेड स्टेट ऑफ फ्लोरेसंट कंपाऊंड. जे आपण स्टॅटिक क्विंचिंग पाहिलं होतं ते ग्राउंड स्टेटला होतं आणि जे डायनॅमिक क्विंचिंग ते एक्सायटेड स्टेटला असतं. तर इन दिस क्विंचिंग वीक कपलिंग बिटवीन द फ्लोरेसन्स सबस्टन्स अँड क्विंच क्यूब. जे क्विंचिंग आहे ते वीक कपलिंग म्हणजे जे फ्लोरेसन अँड सबस्टन्स क्विंच क्यूबमध्ये जे बॉन्ड आहे तो वीक असतो याच्यामध्ये. वेन द फ्लोरेसन कंपाऊंड इन दॅट एक्सायटेड स्टेट देअर इज अ कोलिजन बिटवीन द सबस्टन्स अँड क्विंच क्यूब दॅट कॉज द क्विंचिंग. म्हणजे ज्यावेळेस एक्सायटेड स्टेटमध्ये जे फ्लोरेसन कंपाऊंड आहे आणि क्विंच क्यूब आहे हे जर अटॅच असतील तर मग तिथे कोलिजन होतं. कोलिजन झाल्यामुळे डायनॅमिक क्विंचिंग घडून येतं. तर मग कॉजेस ऑफ द क्विंचिंग, मेन कॉजेस म्हणजे कोणामुळं इफेक्ट पडतो क्विंचिंगवरती, तर कॉन्सन्ट्रेशनने पडतो, pHने पडतो, प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्स हे आपण केमिकल क्विंचिंगमध्ये पाहिलं, टेम्परेचर आणि विस्कोसिटी यामुळे क्विंचिंग हे इफेक्ट होतं. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्हिडिओच्या सर्व नोट्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे. त्याची खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.